बेस इयर म्हणजे काय. चालेल. तर आता आपण काय केलं आहे की GDP आणि GNP या दोनमधला सगळ्यात बेसिक डिफरन्स आपण पाहितलेला आहे. GDP मोजताना काय महत्त्वाचं असतं, ज्या ठिकाणावर वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं आहे ते ठिकाण, ते प्लेस किंवा ते क्षेत्र महत्त्वाचं असतं. GNP मोजत असताना उत्पादन कुठं झालं आहे हे महत्त्वाचं नसतं, तर GNP मोजत असताना उत्पादन कोणी केलं हे महत्त्वाचं असतं, ज्यामध्ये नागरिकांचं उत्पादन कशाचं वस्तू आणि सेवांचं हे GNP मध्ये काउंट होतं. आलं लक्षात. हा महत्त्वाचा फरक. आता इथं दोन छोट्या कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, त्या आहेत NDP आणि दुसरा आहे NNP. NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि NNP म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. बरोबर आहे. हे दोन सोपे कन्सेप्ट आपण समजून घेऊया. हे सोपं आहे, थोडक्यात काय सोपं आहे. आपण दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, NDP म्हणजे काय समजून घ्या. NDP म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. बघा, नेट डोमेस्टिक प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे, खूप सोपा फॉर्म्युला आहे. NDP बरोबर GDP मायनस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, याला आपण घसारा असं म्हणतो. घसारा. याचा सिंपल अर्थ काय, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. चला, काय आता ही पूर्ण रूम आहे. या रूममध्ये मी काय करतोय, ऑनलाईन लेक्चर्स घेतोय. बरोबर आहे. आता समजा या रूममध्ये मी ऑनलाईन लेक्चर घेत असताना मी काय केलं, समजा एक बॅच लॉन्च केली. या बॅचला पॉलिटीची बॅच लॉन्च केली. पॉलिटीच्या बॅचला फीस आहे लेट अस से 1200 रुपये. समजा 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं. तिथे 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं. 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं, गुणिले प्रत्येकानं फीस भरली 1200 रुपये. म्हणजे किती फीस आली, फीस आली जवळपास 1,20,000. बरोबर आहे. 1,20,000 एवढी फीस आली. हा पहिला, म्हणजे मी जी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतोय याच्या बदल्यात किती रुपयांचं मी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तर किती रुपयांचं जनरेशन झालं, 1,20,000 रुपयांचं जनरेशन झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं, तो या रूमचा GDP झाला. त्या रूमचा GDP झाला. बरोबर आहे. पण आता एवढा GDP उत्पन्न होत असताना हा जो पेन आहे, हा पेन समजा 1,000 रुपयांचा आहे, तर हा पेन खराब झालाय. दुसरी गोष्ट, हा कॅमेरा आहे, या कॅमेऱ्याचा लेन्स खराब झालाय. तिसरी गोष्ट, ही जी पूर्ण रूम आहे, या पूर्ण रूममध्ये जे इलेक्ट्रिसिटी आम्ही वापरतो, तर समजा 4 फॅन खराब झालेत. बरोबर आहे. आणि एक AC खराब झालाय. म्हणजे पाहायला गेलं तर GDPचं उत्पन्न झालं 1,20,000 रुपयांचं. बरोबर आहे. मात्र एवढ्या रुपयांचं उत्पन्न होत असताना 1,000 रुपयांचा पेन, 4,000 रुपयांचे फॅन म्हणजे 5,000, 3,000 रुपयांचा AC म्हणजे 8,000 रुपये आणि 3,000 रुपयांची लेन्स म्हणजे किती 11,000 रुपये. 1,20,000 रुपयांच्या GDPचं उत्पन्न होत असताना त्याच वेळी जवळपास 11,000 रुपयांच्या ज्या वस्तू आहेत यांचा काय झालंय, डेप्रिसिएशन झालंय, ज्या मला परत नव्यानं आणाव्या लागणार आहेत. मग हे जे 1,20,000 रुपये आहे यामधनं जेव्हा मी 11,000 रुपये मायनस करतो तेव्हा मला उत्तर मिळतं 1,09,000 रुपये. तर 1,09,000 रुपये म्हणजे काय आहे, हे आहे NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. जेवढ्या GDPचं उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पन्न झालेलं आहे, या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जेवढ्या मशिनरीचं, रिसोर्सेसचं, तुमच्या टेक्नॉलॉजीचं जे घाटा होतो किंवा जे डेप्रिसिएशन होतं किंवा त्यांचं जे विअर अँड टिअर होतं, ज्याला आपण घसारा म्हणतो, हे आपण पैशांच्या स्वरूपात जेव्हा त्या GDPच्या एकूण किमतीमधनं वजा करतो त्यावेळेस आपल्याला जो आकडा मिळतो याला म्हणायचं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. NDPचा फुल फॉर्म काय आहे, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. सोपा अर्थ आहे NDP म्हणजे GDP मायनस डेप्रिसिएशन. एवढी GDP उत्पन्न करत असताना जेवढ्या मशिनरीचं, टेक्नॉलॉजीचं, तुमच्या भांडवलाचं, तुमच्या ठिकाणाचं, तुमच्या मशिनरीचं घसारा होत असेल, हा जेव्हा आपण त्या GDPच्या किमतीमधनं मायनस करतो त्यावेळी आपल्याला जो आकडा येतो याला म्हणायचं NDP किंवा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. क्लिअर. हा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो आहे NNP. NNP मग सेम आहे. NNP म्हणजे काय, नेट नॅशनल प्रोडक्ट. सोपा अर्थ आहे, भारतीय नागरिकांनी तेवढ्या रुपयांच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जेवढ्या मशिनरीचं त्यांच्याकडनं डिग्रेडेशन झालेलं आहे ते जेव्हा आपण त्या याच्यामधनं मायनस करतो तेव्हा त्याला आपण NNP किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट हा शब्द वापरतो. बरोबर आहे. NNP बरोबर काय आहे, GNP मायनस डेप्रिसिएशन.
NNP काय आहे? GNP मायनस डेप्रिसिएशन. आलं लक्षात? हा सोपा कन्सेप्ट आहे. NNP बरोबर GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मायनस डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. हे दोन सोपे कन्सेप्ट आहेत. बरोबर आहे? आलं लक्षात? GDP, GNP, NNP, NDP, NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. आलं? हे चार सोपे कन्सेप्ट आपण पाहितले.